हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्हाला जायचं होतं गावाकडं। बरेच दिवसापासून गावाकडे जायचं होतं, परंतु काही ना काही अडचणी येत होती, त्यामुळे मग गावाकडे जायचं राहूनच जात होतं। त्यामुळे मग आज योग लागला आणि आज आम्ही सगळे मिळून गावाकडे जाण्यासाठी निघालो होतो। सुरुवातीला आम्ही रामपुरीला जायचं ठरवलं होतं। त्या ठिकाणी आम्ही मल्लिकार्जुन मंदिरामध्ये गेलो, तेथे दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन करून झाल्याच्या नंतर लगेचच बाहेर आलो। बाहेर आल्याच्या नंतर लगेचच थोड्या अंतरावर मारुती मंदिर आहे, तेथे आलो। तेथे आल्याच्या नंतर हा बघा गोदावरी नदीचा काठ आहे आणि गोदावरी नदीच्या काठीच्या आजूबाजूचा परिसर अशा काही प्रकारचा आहे। तेथे आम्ही थोडा वेळ थांबलो। थोडा वेळ थांबून झाल्याच्या नंतर फोटोज वगैरे घेतले। तसं तर उन्हाचा तीव्रता थोडीशी वाढत होती, त्यामुळे मग जास्त वेळ कुठे थांबायला वेळ फुटणार नव्हता, कारण की दिवसभर फिरायचं होतं। त्यामुळे मग म्हटलं चला आता इथं थोडंसं थांबलो आहोत, तर तेवढ्यामध्ये फोटोज व्हिडिओज वगैरे घेतले आणि ते घेऊन झाल्याच्या नंतर प्रांशूने पहिल्या वेळेस एवढं सारं पाणी बघितलं होतं, म्हणून त्याला तो बाकीच्या सर्वांना दाखवत होता की इथे पाणी आहे म्हणून। आणि त्याला पण खूप मस्त आणि मज्जाही वाटत होती की मुलांचं कसं असतं, सुरुवातीला कोणती गोष्ट पाहिली की त्यांना ते खूपच मस्त वाटतं। असंच काहीसं प्रांशूसोबत झालं होतं त्या ठिकाणी। त्यानंतर लगेच थोडंसं तिथं गप्पा वगैरे केल्या, कारण की ह्यांच्या जुन्या आठवणी होत्या, कारण की ह्यांच्या मामाचं गाव असल्यामुळं इकडचा तिकडचा परिसर आम्हाला दाखवत होतो। हे आहे तेथील मारुती मंदिर। त्या ठिकाणी दर्शन करून झाल्याच्या नंतर समोरच बाजूलाच महादेवाचंही मंदिर आहे, तेथेही दर्शन वगैरे केलं आणि त्या दर्शना करून झाल्याच्या नंतर मुलांचं अशा काही प्रकारे तो ढोल वाजवण्याचं काम चालू होतं आणि प्रांशू तर दुसऱ्याच काहीतरी खोड्या करण्याच्या मनस्थितीत होता। त्यानंतर ह्या आहेत सासूबाईंच्या आई, म्हणजेच आजच सासू आहे। तर त्यांचं दर्शन वगैरे घेतलं, त्यांना भेटलो, आजूबाजूंना सर्वांना भेटलो आणि सर्वांनाच भेटून झाल्याच्या नंतर लगेचच आम्हाला जायचं होतं देवीच्या दर्शनाला। त्यामुळं मग माळावरच्या देवीचं दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळं मग लगेचच आम्ही रामपुरीहून इकडे यायला निघालो। या ठिकाणी माळावरील इंद्रायणी देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आम्ही आलो। इथे देवीची ओटी वगैरे भरण्यात आली। या ठिकाणी देवीची ओटी भरली, देवीला हळदी कुंकू दिलं आणि या अगोदर मी एकही वेळेस आले नव्हते। इकडं येण्याचा योग सुरुवातीलाच लागला, त्यामुळं मग म्हटलं चला आता सुरुवातीला आलो, त्यामुळं मग देवीची ओटीसाठी पीस वगैरे साडी वगैरे आणली होती। त्यामुळं मग इथं या ठिकाणी देवीची ओटी वगैरे भरून घेतली आणि सर्वांचे छान अशा प्रकारे दर्शनही झाले, उन्हाळाही असल्यामुळं। आणि असं तर कोणी जास्त गर्दा वगैरे नव्हतं, त्यामुळं आमचे दर्शन वगैरे आणि सर्वच काही या ठिकाणी सर्वच छान झालं होतं। त्यामुळं मग या ठिकाणी दर्शन वगैरे घेतले। दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर लगेचच नारळ वगैरे फोडलं, देवीला प्रसाद वगैरे ठेवला आणि प्रसाद ठेवून झाल्याच्या नंतर बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर लगेच तिथेच बाजूलाच खेळला मुलांनी। त्यांना पण खूप मस्त वाटलं, कारण की कसं असतं यात्रेत आल्यासारखं मुलांना वाटत होतं त्या ठिकाणी। मग तिथे थोडेसे खेळले आणि तिथे खेळून झाल्याच्या नंतर लगेचच म्हटलं चला आता ऊनही जास्त झालेलं आहे, कारण की कसं आहे आता उन्हाचे दिवस सुरू झालेले आहेत, उन्हाळा सुरू झालेला आहे। प्रांशूला कसं जास्त भीती वाटत होती, त्यामुळं मग तो खेळायला मध्ये सोडलं की परत त्याच्या पप्पाकडे येत होता। आणि मग त्यानंतर लगेचच आम्ही ताईकडे आलो होतो पोखरणीला, तिच्याकडे जेवण वगैरे आम्ही सर्व केले आणि जेवण करून झाल्याच्या नंतर लगेचच निघालो राणी सावरगावला देवीला दर्शनाला। तिकडे देवीच्या दर्शनासाठी पोहोचलो आणि तेथे पोहोचल्याच्या नंतर हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर। या ठिकाणी आम्ही मंदिरात जाण्यासाठी आतमध्ये जायला निघालो। तेथे गेलो आणि तेथे जाण्यासाठी अशा प्रकारे मध्ये जायला रस्ता आहे आणि त्यानंतर लगेच देवीचीही खूप मोठी देवी आहे। आणि आपण अगोदर या अगोदरही मी या ठिकाणी एक वेळेस गेले होते। ही माझी दुसऱ्या वेळेस आहे की त्या ठिकाणी दर्शनाला जाण्याची, कारण की तरी त्याला 7-8 वर्ष झाले असतील, कारण की भैयाच्या लग्नाच्या वेळेस देवी पोखरणीला जायच्या अगोदर आम्ही या ठिकाणी दर्शन वगैरे केले होते। याही ठिकाणी पीस नारळ घेऊन देवीची ओटी या ठिकाणी भरलेली आहे। आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे केले आणि दर्शन वगैरे करून झाल्याच्या नंतर आमच्यासोबत आई ऋतुजा आणि आमच्या घरचे सगळे शिवराज सगळेच होते। त्यामुळे मग सगळ्यांनी मिळून आम्ही आता मस्त मागच्या सीटलाच बसलो होतो। मस्त कसं मागच्या सीटला बसलं म्हणजे मस्त एन्जॉय वगैरे करता येतो, त्यामुळं मग मागच्या सीटलाच बसलो होतो। छान असं तिथून दर्शन वगैरे करून झाल्याच्या नंतर आम्हाला तिथून बाहेर यायला आणि आमच्या गावाकडे यायला
अंधारच झाला. आणि त्यानंतर लगेचच मग देवाला दर्शनाला रांगेमध्ये लागलो. एवढे काही रांगही नव्हती, थोडीशी होती, पण तेच की कारण की आज पालखीही निघणार होती देवाची, त्यामुळं मग वेळही लागणार होता. त्या लगेच मग दर्शन वगैरे केले. देवाला हार आणला होता, तोही घातला, पेढा वगैरे ठेवला. आणि लगेचच आम्ही थोडंसं मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर यायचं की त्याच टायमिंगमध्ये जोरदार पावसालाही सुरुवात झाली. सगळीकडून दर्शन वगैरे घेऊन फिरून मस्त सगळं काही व्यवस्थित झालं. आणि सगळं काही झाल्याच्या नंतर शेवटी थोड्या वेळासाठी का होईना पण पावसाचं आगमन ह्या ठिकाणी झालं होतं. त्यानंतर लगेचच मग आम्ही शेवटी सगळीकडे भेटायला गेलो, सगळ्यांच्या घरी सगळीकडे भेटलो. आणि सगळीकडे भेटून झाल्याच्या नंतर लगेचच पालखीचा टाईम झाला. आणि पालखीचा टाईम झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा रामेश्वर देवाची पालखी या ठिकाणी निघालेली आहे. आणि पालखी निघाल्याच्या नंतर लगेचच आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो. दरवेळेस कसं येण्यात येतं, कधी नाही, कधी शिवरात्रीला मागच्या वेळेस आलो नव्हतो, म्हणून मग म्हटलं चला यावेळेस मोठे पालखी आहे तर आपण दर्शन करायला पाहिजे. त्यामुळं मग आम्ही यासाठी दर्शनासाठी आलो. दर्शन वगैरे केलं आणि दीदीकडे जेवण वगैरे केलं. जेवण करून झाल्याच्या नंतर तिलाही भेटलो. तिला भेटून मग आम्हाला घरी यायला 2:30 वाजले होते रात्रीचे, कारण की तिथूनच आम्हाला निघायला 12:30चा टाईम झाला होता. आणि घरी यायला 1.5 तास लागणार होता. त्यातमध्ये कसं होतं, आईला आणि ऋतुजालाही सोडायचं होतं ताईकडं, त्यामुळं मग त्याही आमच्यासोबत आलेल्या होत्या. त्यामुळं मग त्यांनाही सोडायचं होतं, त्यांना सोडलं आणि ताईची भेट घेऊन नंतर आम्ही आमच्या घराकडे आलो. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.